गुड मॉर्निंग गाईज, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमचे बाबा चालले आहे फिरायला नाही, संगमनेरला चालले बाबा प्रीतीताईंकडं. हान बच्चा, बाबा कुठे चालले? माझं खूप दिवसात चाललं होतं प्रीतीताईंना भेटायचं तर आज बाबा निघालेत. का झालं? नाही चालले बाबा. बघा ते कशी रडती, बाबा चालले तर ते लगेच रडू यायला लागलं. बाबा चालले माझे. पप्पा आत्ताच गेलेत. आदेश पप्पांना सोडवायला गेले. पप्पांचं अचानक ठरलं, कारण की त्यांचं खूप दिवसाचं चाललं होतं प्रीतीताईंना भेटायचं. तर मग पप्पा बोलले मग मी आज जातो आणि उद्या संध्याकाळपर्यंत येतो. पप्पा गेलेले आहेत. तर माझं पण चाललं आहे आवरावर, कारण की आता ते गेल्यावर झाडता येत नाही. तर मग मी जरा झाडायचं तसंच ठेवलेलं आहे. मला घरन ते झाडायचं होतं. तर मी आंघोळ करते आधी. आंघोळ झाल्यावर मग माझी देवपूजा वगैरे आवडते आणि काहीतरी नाश्त्याला करते आद्याच्या पप्पाला आद्याला. श्री, काय चालू आहे तुझं? चटणी बनवायची का? अरे वा. बाकीची तयारी झाली का तुझी सगळी? सकाळची पण झाली ना सगळी तयारी? ग्रेव्ही बनवायची ना आज? सामान आहे का ग्रेव्हीचं? सांगितलं का आणायला? बरं ठीक आहे, आपण सोबत बनवू ग्रेव्ही. आज दादाला ग्रेव्ही बनवायची आहे. त्याला म्हटलं आपण दोघं सोबत बनवू, म्हणजे मग मी माझ्या पद्धतीने त्याला सांगते की ग्रेव्ही तरी येण्यासाठी काय टाकायचं. तर आम्ही आज सोबत ग्रेव्ही करणार आहे. त्याला म्हटलं तुझं टोमॅटो कांदा वगैरे कापून ठेव, मग आपण करूया ग्रेव्ही. ही बघा माझी आताडी बसली मोबाईल बघत. सकाळी मोबाईल लगे नुसता. हो ना, तिला उठल्या मोबाईल लागतो, नाही तर मला म्हणती मग घेऊन बस, कंटिन्यू घेऊन बस, मग असं म्हणत असते. चला तर काहीच मी आता आंघोळ करून उठते, मग आवडते नाश्त्याची तयारी करते. काय आता माझी आंघोळ पण झालेली आहे. आत्याला थोडा वेळ बसवले, मोबाईल दिला तिच्याकडं. घरी कोणी नसलं का मग तिच्याकडं मोबाईल द्यावा लागतो मला, आणि मग मला आवरावं लागतं. मी तर दूध पण तापवायला ठेवलेलं आहे. तर बघते तिला काहीतरी खाऊ घालते. चहा पण रेडी झाला तर आत्याला मी चहा आणि चहा बटर खाऊ घालते. थोडं जरी सकाळी तिने खाल्लं, ॲटलिस्ट ती शांत तरी बसते. आणि तिला चहा आणि बटर आता खाऊ घालते. चल बा सोना, बस चल, मी तुला बटर खाऊ घाल. चहा बटर खायचं ना बच्चाला माझ्या? हो. हे बघा मी आता आद्याला चहा बटर खाऊ. तर काही आद्याचा पण आता चहा पिऊन झालेला आहे आणि आता माझा पण चहा पिऊन झाला आहे. तर मग मी आता आवडते घरातलं, का मला आता घर झाडून फरच्या पुसून घ्यायच्या आणि देवपूजा करायची. हे बघा मी पप्पांची पण चहा खारी खाऊन झालेली आहे. आता ते मला पण म्हणत होते तू पण बस. मग मी पण चहा खारी माझी पण खाऊन झाली. आता मी आद्याला छानपैकी आंघोळ घालणार आहे, कारण की मला पण आता रेडी व्हायचं आहे ना काठवर जाण्यासाठी. तर मग मी आता हे बघा आता आंघोळ नाही करायची. काय नाही करायचं का बरं? बघा खूप कंटाळी आंघोळ, तिला नुसतं आंघोळीचा कंटाळा. ठीक आहे, नको करू जा, मनावंच लागतं तिला, नको करू. पण बळजबरी घेते मी आंघोळीला, तिला खूप कंटाळ करते आंघोळ करायचं. चला तर गाईज मी आता तिला आंघोळ घालते, रेडी करते. तर गाईज आता सगळं आवडले. आद्या नाश्ता वगैरे झालेला आहे. हे बघा माझी चैतन्य आलेली आहे. तुम्हाला बघा माझी चैतन्य आणि आद्या किती छान खेळत आहे. चैतन्य हॅलो कर, हॅलो कर आद्या, हॅलो. चैतन्य तिच्या बाबांसोबत आली इकडे. चला तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत काठवर जाण्यासाठी. आज आत्याचे पप्पा बाहेर गेलेले मोंढ्यात भाजीपाला आणायला. मग मी आता दादा सोबत जात आहे हडकोकरच्या काठवर. दादाचे पण वडे रेडी झालेले, आता तो पण निघाला आहे. आता आम्ही पण निघतो त्याच्यासोबत. थांबलेला आहे. चल आता लवकर आदू, चल फास्ट. खूप टाइमपास करते माझ्या आदूली. चल लवकर, झाला मेकअप. अरे ओमकार दादा चाललाय, चल लवकर चल. आम्ही दादा सोबत चाललेलो आहोत. चल लवकर. प्रदीप बोलतोय फोनवर. प्रदीप काय चालू आहे? मस्त चालू आहे का? लाईन पण चालू आहे. रितेश कसं चालू आहे? चांगली चालू आहे का? आज इकडं आलास तू, करमतय का? सवय लागती ना, 2 दिवस एमटीला होता, आज इकडं
चेंजेस झालेच पाहिजे, इकडचे तिकडं तिकडची इकडं. हा बघा, तर आताच क्राऊड होऊन गेलाय, गर्दी होती आताच कमी झालीये. तेच बोलला चांगली सर्विस सकाळपासून काही. तर मग मी आता मला काय दुसरं काहीच नाही, रील साठी व्हिडिओ काढायचे का, रील साठी व्हिडिओ काढणार आहे. क्लायंट रस वाटलेला आहे, प्रदीपला डोसेचा क्लायंट आहे. असंच असतं, क्लायंट चालू असतात, रश अचानक वाढतो, कधी कमी होतो. बघा ही आजारी माझी कमी. दादा काठवर आला की तो काठवर आल्यावर पण हा पोरांना हेल्प करू लागतो. तो बसत नाही, म्हणजे काठवर जरी आला तरी हेल्प करतो. हे बघा त्याची चालू मदत, सांबर गरम करतो. प्रदीप डोसा काढतोय, रितेश इडली येतोय, दादा वडा सांबर तयार करतोय. आज आमचे बाबा गेलेले गावाला, तसं करमत नाही. बाबांची सवय लागली ना हडको कॉर्नरला आल्यावर, बाबा लगेच दिसता आम्हाला. माझी आजी तर गाडीवर बसल्या हडको कॉर्नरला उतरली, लगेच म्हणायला लागली माझे बाबा माझे बाबा. आम्हाला सवय झालेली, पप्पांच्या हडको कॉर्नर आले तर पप्पा इथेच असतात गाडीवर. तर आज नाही येत पप्पा, आज नगर संगमनेरला गेलेले. पप्पा नसल्यावर करमत पण नाही घरी. आज खूप ऊन झालेलं आहे, बोर होत. ऊन म्हटलं का खूप बोर वाटत, कंटाळा येतो खूप. बघू आता थोडा वेळ थांबते. माझी आज्ञा पण लगेच कंटाळून जाते. तर गाईज आता रस पण कमी झालाय, तर मग मी आता रील साठी व्हिडिओ काढते, कारण की खूप जणांच्या अशा कमेंट आल्या होत्या की तुमची हडकोची काठ कुठे उभी राहते. तर मग मी आता त्यांना ना रील मध्ये दाखवते की आपली हडकोची काठ कुठे उभी राहते. ते मी तुम्हाला आता आपली काठ कुठे उभी राहते तुम्हाला लोकेशन दाखवते. एक साइडला जो रोड जातो तो जातो डीमार्ट कडे, हा जातो हर्सुल टी पॉइंट कडे, आणि हा रोड जातो कलेक्टर ऑफिस कडे. त्याच्या एक्झॅक्ट साइडला आपली काठ उभी राहते हडको कॉर्नरची. तर आता आम्ही लोकेशनचा व्हिडिओ काढलेला आहे की आपल्या हडको कॉर्नरची काठ कुठे उभी राहते, कारण की एक्झॅक्ट साईडलाच ती उभी राहते. कारण की एक डीमार्ट कडे रोड जातो, एक हर्सुल टी पॉइंट कडे, एक कलेक्टर ऑफिस कडे. त्याच्या राईट साईडला लगे आपली काठ उभी राहते. तर आपली काठ लगेच दिसते, कारण एकदम अट्रॅक्टिव्ह काठ आहे ना इडली घर. तिला आटायला सांभाळायला कोणी नाही, आज माझ्या माग माग ते मम्मा मम्मा. हे बघा, म्हणजे पप्पा पण गेलेले मोंड्यात भाजीपाला आणायला, बाबा पण नाहीये, त्याच्यामुळे मग ती आज मालच चिपकून बसली. आणि आता लवकर म्हणणार आहे मम्मा घरी चल, मला कंटाळा आलाय. तर काही आता खूप वेळ पण झालेला आहे. आता हे दोघ जण ताट मॅनेज करून घेतील, घरी येऊन जातील. मी पण जाते घरी, कारण की आता आम्हाला घेऊन जायला पण कोणी नाहीये. बघते मी तुझ्या पप्पांना फोन करून येतात ती काय आम्हाला घ्यायला, आणि ती पण खूप कंटाळली आता आद्या. तर मग मी माझा ब्लॉग इथे स्टॉप करते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. माझा हा ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्कीच करा. बाय, हॅव अ नाईस डे.